श्री स्वामी समर्थ मंडळी. माझं नाव प्रतीक्षा आणि मी डेली व्लॉग टाकत असते इंस्टाला. तर आज सकाळी उठले आणि उठल्या समजलं की आतमध्ये पाणीच नाही आहे. तर त्यामुळे बाहेरनं टाकीतनं पाणी काढलं आणि पाणी घेऊन गेले आतमध्ये. कारण इलेक्शन असतं त्यावेळेस एवढं पाणी सोडतात की बस, म्हणजे नको असेल तरी सोडतात. आणि असं 8-8 दिवस नाही सोडत पाणी. खूप प्रॉब्लेम येतो पाण्याचा. मग त्यानंतर ब्रश वगैरे केला. ब्रश करून मग परत मम्मी म्हटली की मग पाणी आलं होतं त्यामुळे मम्मी म्हटली मी बाहेरचं पाणी वगैरे भरते, हौद वगैरे धुवून घेते, तेव्हा तोपर्यंत तू चहा पी आणि भाजीला फोडणी दे. मग मी गेले घरामध्ये पटकन पीठ मळायला घेतलं. बटाटा वगैरे चिरून ठेवला आणि त्यानंतर पीठ मळायला घेतलं. पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर मग काय भाजीला फोडणी द्यायला घेतली. कारण मला पण खूप उशीर होत होता. 9 वाजले होते ऑलरेडी आणि मला आणखीन माझी आंघोळ वगैरे काहीच नव्हतं. मम्मी कधी काम सांगत नाही त्यामुळे जेव्हा कधी सांगते तेव्हा गप्प मी ऐकते. कारण नंतर मग खूप दिवसभर मग रागवते मम्मी. त्याच्यामुळं मग म्हटलं चला थोडंसं करावं, मम्मीला हेल्प होईल तेवढीच, म्हणून मी भाजी केली. भाजीला फोडणी दिली. बटाट्याची भाजी करत होते. छान झाली होती भाजी तशी, म्हणजे खूप दिवसानंतर केलं मी, पण ठीक आहे, छान झाली होती. त्यानंतर मग पटकन कधी मी माझ्या शॉपला गेले. शॉपला जाऊन मग मी माझं सगळं आपटून सॉरी आवरून घेतलं माझं सगळं. आणि त्यानंतर मग स्टुडंट आले होते, तिला तिचं काम दिलं आणि परत मम्मीच्या परत शिव्या खाल्ल्या मी खूप, म्हणजे खूप. कारण मम्मीचे ब्लाऊज खूप शिवायचे पेंडिंग पडलेत आणि मी शिवतच नाही आहे, सारखं आळस करते. त्यामुळे मम्मी खूप चिडते आहे. मग म्हटलं आज मनावर घ्यावं थोडं. मग घरी आल्यानंतर परत शिव्या खाल्ल्या. मग नंतर मनावरती घेतलं आणि मग मम्मीचा केला एक ब्लाऊज कट. क्लासमध्ये क्लायंटचे केले आणि घरी येऊन मम्मीचा कट केला ब्लाऊज आणि नंतर शिवायला घेतला आणि शिवून काढला बाजूला. 8पर्यंत झाला होता माझा ब्लाऊज.